नाही, याला बार्बी क्यूबच म्हणते का? बार्बी आहा, झणझणीत झालाय। आइए, आपका स्वागत है दोस्तों। आग लगने वाली है। हाय, हॅलो आणि नमस्कार। ते काय झालं ना, खूप दिवसांची गॅप झाली, त्याच्यामुळे थोडस चुकामुक होते। पण आता आमची टीम पूर्णपणे बदलली आहे। टीम अशी बदलली आहे, आम्ही आहोत होस्ट नेहमीप्रमाणे यंदाही, आणि आमचे नवीन प्रोड्युसर मिस्टर बोबो, आणि या डायरेक्टर मॅडम उषाताई साळुंके। तर असा आमचा सप्रेम सहपरिवार नमस्कार। ही आमची नवीन टीम। एक कॅमेरामॅन सोबत आहे आणि एक स्पॉट वुमन पण आहे आमच्या सोबत। अशा प्रकारे एवढ्या दिवसांच्या गॅप नंतर ही जी थंडी, गुलाबी थंडी जी म्हणते नेहमी, त्याची सुरुवात आता ही अशी होणार। त्यांना पण विचार पडला असेल की हे काय आहे बा, काय करून राहिलं या, आजचा मेनू काय आहे। आग लगने वाली है, आग। पहिले तो आग ही लगाएंगे। आता ती आग नाही आहे ही वेगळ्या प्रकारची आग आहे। तुम्ही अर्थाचा मी अनर्थ करू नका म्हणजे, ठीक आहे। आग ऍक्च्युली खायचीच आहे। याच्यातून काहीतरी 2 पदार्थ बनणार आहे असं मी ऐकलंय। एक जरा युनिक आहे, दुसरा पण युनिकच आहे, पण एकदम नॉर्मल न करता यावेळेला जरा वेगळा प्रयोग केलाय आम्ही, आणि त्याच प्रयोगाला धरून आपण सुरुवात करू श्री गणेशा। तर आजचा मेनू आपण सांगायचा। त्यात आहे आपलं पहिलं मशरूम, म्हणजे तंदुरी मशरूम करतोय आम्ही, आणि दुसरं करतोय पायनॅपलची रेसिपी, ती पण तंदुरी पायनॅपल। अगदी सोपं आहे। तुम्हाला असं वाटत असेल की तंदुरी आहे, खूप प्रोसेस असेल याची लांबलचक, पण तसं वगैरे काही नाही। थोडं जरा आहे मेहनतीचं। ही जे बघत आहे तुम्ही आता सुरुवात आमची, तर ही अशी आहे बघा। आता हे आम्ही आणलं आहे इथे, आणि आता कोळशे वगैरे पण आपण त्याच्यामध्ये, आता आपण इथे पहिले आग लावणार। सुरुवात इथून करूया। पायनॅपल जे आणलं आहे ते बाहेरूनच आपण सोलून आणलेलं आहे। आणि बरं का मंडळी, मी हे जे पायनॅपल आणलं आहे हे न्यूजपेपर मध्ये पण नाही आणलंय रॅप करून, आणि प्लास्टिक पिशवी मध्ये पण नाही आणलंय। तर मी हे छोटी बॅग मध्ये आणलं आहे, पिशवीमध्ये त्या। तर मी आता हे तुम्हाला कट करून दाखवते। असे स्लाइस करायचे आहेत। याला आपण आता हे असं मधून कट करून घेऊ, आणि हे आपण तंदूर करायचा आहे, याच्यासाठी आपण याला मॅरिनेट करून घेऊ पाहिजे पूर्ण। ते मी तुम्हाला दाखवतेच आता कशी काय प्रोसेस आहे तर पूर्ण। तर आता मी पहिले हे कट करून घेते सर्व। आता आपण हे पायनॅपल जसे कट करून घेतले आहे, तर हे तंदुरी पायनॅपल
मी इथे बसण्याचं एक कारण आहे. जसं आपण सँडविच खातो त्याच्यासोबत काही कॉम्प्लिमेंटरी अकम्पनिमेंट्स असतात, तशासारखी मी आहे. कारण मी याच्यात कशातच भाग घेतलेला नाही आहे, पण आय एम जस्ट अ पार्ट ऑफ आपला चॅनल म्हणून मी इथे नेहमी बसते आणि आस्वाद घेते नवीन नवीन गोष्टींचा, पदार्थांचा. त्यातलीच मी एक. तर प्लीज मला तुमच्या व्हिडिओमध्ये समावेश करून घ्या माझं अकम्पनिमेंट म्हणून. ही तयारी झालेली आहे. तयारी झाली आहे पूर्ण आपली. ते मगाशी आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना सगळं. हा तर पहिले ही आपण पायनॅपलची रेसिपी टाकतो. आता हे आपण या पाण्यात मध्ये मध्ये खूप सायचा. खूप जायचं. ही बघ एक माळ रेडी आहे आपली आणि ही आपण अशी ठेवूया. मी काय मदत करू शकते का तुझी? तू लक्ष द्या त्याच्याकडे. मी दुसरी माळ रेडी करते. ओके मॅडम. पण हे हेल्दी झालं ना एका अर्थाने, कारण त्याला आपण नाही तळतोय ना काय. हे बघ ही दुसरी पण माळ रेडी. त्या तिन्ही माळीला बटर लावून घे थोडं. शेवटची प्रोसेस. गरम आहे ना? मला किती गरम वाटलं ते. तसं नाही करावं लागेल, मला आयडियाची कल्पना करावं लागेल. वा खूप छान. हे बघा हे झालंय आता रेडी. आपण आता हे आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण हे बाकीचे पण काढून घेऊ आणि गरमागरम खायला देऊ सर्वांना. असं झालंय आणि आता खाण्याला एक थंड तरी झालंय. तू वरून अजून तिखट टाकलं होतं ना यात. हा नीट झालाय. चला आता आपण हे मशरूम पण करूया. याला पहिले आपण मॅरिनेट केलेलं हे जे मिश्रण आहे मगाशी ते लावून घेऊया पूर्ण कोटेड. म्हणून आपण त्याला जाडसर ठेवलं की पटकन लागायला. हा हे बघ. आणि हे स्टिक मध्ये लावू आपण आता. या जसं एक मशरूम असं घेतलं की यामध्ये आता एक शिमला मिरची याला पण थोडा लावून घेतलाय. शांत ठेवायचं. शांत. आता पुन्हा एक मशरूम. झालेलं आहे. आपण बटर वगैरे लावून घेतलं याला आणि आता आपण हे काढून घेऊ. तसं कसरतीचं काम आहे हे. आणि त्याच्यात त्यात एक झालेलं म्हणजे मशरूम भरताना मशरूम तुटून जात होते. पण आम्ही केलं आहे ट्राय. जरी तुटले असेल पण टेस्ट मध्ये काही फरक नाही आहे. मस्त एक नंबर. तू पण घे. मस्त. अशा प्रकारे आम्ही हा बार्बिक्यू वरती अजून काय करू याचा विचार करू. सध्या तरी आपण व्हेज आयटमच केले आहेत. त्यातल्या त्यात आमच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की आम्ही गावरानी आयटम पण केले. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे ती एक दिवशी एक प्रयोग करत होती, मी पाहिला आणि मग मी म्हणलं तिला की तू आता कर. त्याप्रमाणे ते पण केलंय. आणि आम्ही जी गॅप घेतली त्याच्या मागे पण काही रिझन्स होते. त्याच्यामुळे थोडंसं आमच्याकडून तुम्हाला सॉरी आहे. आणि आता आम्ही ट्राय करू की आम्ही गॅप नाही घेऊ. जमेस्तोवर कंटिन्यू व्हिडिओ आपण आपले करत राहू. तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमचा हा सेटअप कसा वाटला. ठीक आहे, त्याच्यात कमी जास्ती होतात गोष्टी आणि आमचा पहिला प्रयत्न होता हा. हे जे करण्याचं जे नवीन प्रकार आपण हे केलाय ते आपला नवीन प्रयोग होता. आम्हाला कळत आम्ही हे तव्यावरती ठेवलंय. काही थोड्या तव्यावर पण ठेवलंय. काही मॅरिनेशन बाहेरच आहे, अजून व्हायचं आहे त्याचं. त्या जे आपण स्टीवर जे वापरतो ना ते कसं असतं की पनीर आणि चिकनसाठी वापरले जातात. ते थोडे त्रिकोणी आहे. आणि जेव्हा आपल्याला मशरूम किंवा असं सॉफ्ट आयटम करायचं असतं जसं पायनॅपल आपण केलं त्यावेळेला
राऊंड शेपचे वापरायचे हे आम्हाला आता कळलं सगळं झाल्यावरती. तर ती नोट डाऊन करा की असं करायचं. तोपर्यंत आपण आम्ही तुमचा धन्यवाद देतो, पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि आमच्याकडनं परत एकदा आणि तुम्ही पण सुचवा नवीन नवीन काही. आता जशी गुलाबी थंडी पडली आहे तर काही असेल नवीन विशेष असं आहे थंडीच्या याच्यामध्ये करणार आमच्या म्हणजे जसं आम्ही करू शकतो काही असं नवीन प्रयोग तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही वाट बघू आणि आम्ही ट्राय पण करू ते करण्याचं. तसंच आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय.